नमस्कार, आपण पाहत आहात RP न्यूज लाईव्ह 24। मुंबईच्या मालाड पश्चिम मालवणी पोलीस ठाण्याअंतर्गत आपण पाहत आहात अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतलं आहे। आपण पाहत आहात कशा प्रकारच्या सिरपच्या बॉटलमध्ये अंमली पदार्थाची मिश्रित करून हे पदार्थ विकले गेले। 3,55,000च्या अंदाजे हे अंमली पदार्थांची किंमत असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांकडून कळत आहे। पाहूयात तर पूर्ण बातमी, कशा प्रकारची कारवाई झाली, कसा पकडला गेला, कसा सापळा गेला, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या जबाने। धन्यवाद। मालवणी पोलीस स्टेशनच्या गुंडा स्क्वॉडच्या लोकांनी रात्री व्यावसायिक मात्रेमध्ये कोडीन फॉस्फेट नावाचा एक अंमली पदार्थ जो एका म्हणजे कप सिरपच्या बॉटल्समध्ये भरून 710 बॉटल्समध्ये भरून तो विक्री करता येणार आहे अशी माहिती मिळाल्यावरनं त्यांनी सापळा लावून मोवा देसाई मैदानाच्या तिथं कारवाई केलेली आहे रात्री, आणि त्यात 702 आरोपींना अटक केलेली आहे। आणि त्यांच्याकडनं 710 बाटल्या साधारण 3,55,000 रुपयाचा ह्या कप सिरपच्या नावाखाली जो अंमली पदार्थ विकला जातो असं व्यावसायिक मात्रेमध्ये 10 बाटल्या म्हणजे कमर्शियल क्वांटिटी समजली जाते कोडीन फॉस्फेटच्या। मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गुंडा स्क्वॉडचे PSI हेंडे साहेब आणि त्यांचे जे गुंडा स्क्वॉडमध्ये काम करणारे पाटील आणि इतर लोक आहेत त्यांनी काम केलेले आहे।